तुमचं वय 50 वर्ष ओलांडलं असेल आणि सकाळी उठल्यावर शरीरातून गळून गेल्यासारखं वाटत असेल, हातून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटत असेल, अंगात उठायचं बळच उरलं नसेल, पायात ताकद नसेल, हातात जोर नसेल, 10 पावलं चालली तरी जीव नसल्यागत वाटत असेल, तर मंडळी आज जो उपाय सांगणार आहे तो ऐकल्यावर तुम्ही स्वतःलाच विचाराल की हा उपाय मला आधी का नाही कळला? कारण या उपायाला खर्च किती ठाऊक आहे? ₹0. मंडळी ₹0 ना महागणाऱ्या गोळ्या, ना महागणारी ट्रीटमेंट, ना कुठलाही हॉस्पिटल ना डॉक्टर. तुमच्या स्वतःच्या घरातल्या फक्त 2 वस्तू आणि या 2 वस्तूंमध्ये इतकं भयंकर ताकद लपलेली आहे, की 3 दिवसात तुमच्या शरीरात घोड्यासारखी ताकद येणार आहे. घोड्यासारखी ताकद. कान उघडे ठेवा आणि डोळे मोठे करा, कारण आज जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमचं आयुष्य बदलेल. मंडळी हा उपाय कोणी सांगितलाय ते आधी ऐका, कारण उपाय कोणी सांगतो यावर त्याची विश्वासार्हता अवलंबून असते. हा उपाय सांगितला एका 80 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरी यांनी. मंडळी 80 वर्ष वय म्हणजे साधारणपणे माणूस अंथरूण खिळलेला असतो. लाटीशिवाय चालता येत नाही, उठता बसताना कडकड सुरू होते. पण हे डॉक्टर बघा, ना लाठी, ना कणा, ना अशक्तपणा, ना चक्कर, ना कमजोरी. वयात अंगाच्या 25व्या वर्षी तरुणासारखी ताकद. मंडळी 80 वर्षाच्या माणसात 25 वर्षाच्या तरुणासारखी ताकद हे कसं शक्य आहे? मंडळी हे शक्य आहे. आज आम्ही त्या डॉक्टरांनी विचारलं, "डॉक्टर साहेब तुमचं रहस्य काय सांगा ना?" तेव्हा ते हसले आणि म्हणाले, "अरे रहस्य कसलं? मी रोज 2च वस्तू खातो बस." एवढं 2च वस्तू आणि त्या 2 वस्तूंनी 80 वर्षाचा माणूस 25 वर्षाच्या तरुणासारखा दिसतो, चालतो, वावरतो. आता तुम्ही विचार कराल या 2 वस्तू कोणत्या आहेत? कशा खायच्यात? कधी खायचं आहे? किती प्रमाणात घ्यायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओत मिळणार आहेत. पण लक्ष देऊन ऐका. प्रमाण चुकलं तर फायद्याऐवजी नुकसान आणि वेळ चुकली तर उपाय निरुपयोग रोगी होतो. लक्षात ठेवा मंडळी, आधी समजून घ्या तुमच्या शरीरात नेमकं काय होतं. कारण आजार समजला तर उपाय समजतो. वयाच्या 50 नंतर शरीरात काय काय बदल होतात ठाऊक आहे? मसल्समध्ये तणाव वाटू लागतो, सांधे दुखायला लागतात, अंगात हलकासा कडकपणा जाणवतो, हातापायांना मुंग्या येतात, बधीरपणा जाणवतो, हात थरथरू लागतात, वस्तू उचलताना हातात कमकुवतपणा येतं, केस गळायला लागतात, डोळ्यांची दृष्टी कमी होते, सकाळी उठल्यावर अंथरुणातून पडून राहावंसं वाटतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओळखीच्या वाटतायत ना? कारण या गोष्टी रोज तुमच्यासोबत घडतायत. रोज, रोज, रोज. आणि तुम्ही काय करता? मेडिकलमधून गोळ्या आणून घेता, टॉनिक घेता, कॅल्शियमच्या गोळ्या खाता, महागडे सप्लिमेंट घेता आणि काय होतं? काहीच होत नाही. काहीच. कारण बाहेरून घेतलेल्या गोळ्या शरीरात खोलवर पोहोचत नाहीत. मूळ कारण दूर करत नाहीत. त्या फक्त वरवरचं काम करतात. पण आयुर्वेदिक डॉक्टरांनी जो उपाय सांगितलाय तो शरीरातून आतून काम करतो. मुळापासून ताकद देतो, आतून बळकटी आणतो आणि म्हणून 3 दिवसात फरक दिसतो. 3 दिवसात. आता एका मंडळी 2 वस्तू आहेत. त्या कोणत्या आहेत? पहिली वस्तू आहे शेंगदाणा. शेंगदाणा ऐकून म्हणाल, "अरे शेंगदाणा तर रोज खातो, यात काही नवीन आहे." पण थांबा. कारण इथंच तुम्ही चूक करताय. इथं तुमचा सगळा उपाय फसतो. कारण तुम्ही कोणता शेंगदाणा खाता तो बघा. तुम्ही दुकानातला शेंगदाणा खाता, मोठा पांढरा शेंगदाणा, प्रोसेस केलेला शेंगदाणा खाता आणि मग म्हणता शेंगदाणा खाल्ला, पण काही फायदा झाला नाही. अरे फायदा कसा होणार? कारण तुम्ही चुकीचा शेंगदाणा खाता. चुकीचा शेंगदाणा कोणता खायचा? ऐका. तुम्हाला कोणता शेंगदाणा खायचा आहे? घुंगरू शेंगदाणा. घुंगरू शेंगदाणा हा शेंगदाणा कसा असतो? लाल रंगाचा, लहान आकाराचा. देशी शेंगदाणा. शेतकऱ्याकडे जो पेरणीसाठी असतो तो शेंगदाणा, हा शेंगदाणा दुकानातल्या शेंगदाण्यापेक्षा घुंगरू शेंगदाण्यात काय काय आहे ते ऐका. कॅल्शियम जे हाडं मजबूत करतं, मॅग्नेशियम नसांना बळकटी देतो, प्रोटीन जे स्नायूंना ताकद देतं, झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम, हेल्दी फॅट्स आहेत, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन 6, व्हिटॅमिन सी, ई आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहे. एवढं सगळं एका क्षणात, तेही तुम्ही बाहेरून काजू, बदाम, अक्रोड खाता हजारो रुपये खर्च करून. पण मी सांगते मंडळी, या देशी घुंगरू शेंगदाण्यातून काजू, बदाम, अक्रोड या सगळ्यापेक्षा जास्त ताकद आहे. जास्त. आणि तो मिळतो तर किती रुपयात? ₹5. मंडळी फक्त ₹5 तुम्हाला असं औषध मिळतं, हजारो रुपयांच्या गोळ्यांपेक्षा भारी आहे. आता हा शेंगदाणा तुमच्या शरीरात काय करतो? तुमच्या गुडघ्यात सतत दुखतं, शेंगदाणा दुखणं थांबवतं, कमरेत कडकपणा येतो, शेंगदाणा कडकपणा दूर करतो. हाडं ठिसूळ झाली असतील, शेंगदाणा हाडं बळकट करतो. हाडांमधून कटकट आवाज येतो, तो बंद करतो. हातापायांना मुंग्या येतात, तो मुंग्या येणं थांबतं. हात थरथरतात, शेंगदाणे थरथरणं बंद करतो. केस गळतात, केस गळणी ती थांबवतो. डोळ्यांची दृष्टी कमी होते, दृष्टी सुधारतो. पोटात गॅस होतो, पचनशक्ती वाढवतो. हा एक शेंगदाणा इतकी सगळी कामं करतो. सगळी. पण दुकानातला नाही. लक्षात ठेवा, देशी घुंगरू शेंगदाणा.
शेतकऱ्याचा लाल रंगाचा लहान आकाराचा फक्त तोच, हे लक्षात ठेवा. आता दुसरी वस्तू ऐका, कारण पहिली वस्तू पूर्ण एकटे खाऊन पूर्णपणे फायदा होत नाही. दुसरी वस्तू लागते तर ती आहे मनुका. मनुका, काळा मनुका. आता तुम्ही ऐकून म्हणाल, हा तर घरात आहे, रोज बघतो. पण मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे का या मनुक्यात काय लपलेलं आहे? मनुका म्हणजे एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. मनुका काय करतो ते ऐका. तुम्हाला रोज तणाव वाटतो, मनुका तणाव दूर करतो. डोकं जड वाटतं, मनुका हलकं करतो. झोप लागत नाही, झोप शांत लागते. शरीरातलं हार्मोन संतुलन बिघडलंय तर तो समतोल सुधारतो. हृदयाचं आरोग्य बिघडतंय, हृदय बळकट करतो. ब्लॉकेज होत आहेत, ब्लॉकेज दूर करतो. उच्च रक्तदाब कंट्रोल करतो. पोटात गॅस होतो, छातीत जळजळ होते, तोंडाची चव जाते, सगळं मनुका ठीक करतो. रक्त कमी झालंय तर रक्त वाढ होते. शेंगदाणा आणि मनुका या दोघांची ताकद वेगवेगळी आहे. खाल्ली तर मिळते, पण एकत्र खाल्ली तर दुप्पट मिळते. कारण शेंगदाणा शरीराला बाहेरून बळकट करतो आणि मनुका शरीराला आतून बळकट करतो. दोन्ही मिळून शरीराला आतून बाहेरून अशी ताकद देतात की 3 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. 3 दिवसात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कसं खायचं आणि किती खायचं, कधी खायचं, किती प्रमाणात खायचं. हे तिन्ही चुकलं तर फायद्याऐवजी नुकसान होतं. 80 वर्षाच्या डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय, स्वतः लक्ष देऊन ऐका. रात्री झोपताना रात्री 10 वाजता मंडळी 25 ते 30 देशी घुंगरू शेंगदाणे आणि 15 ते 20 काळे मनुके एका भांड्यात पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि रात्रभर हे विझू द्यायचे. सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी, म्हणजेच काही न खाण्यापूर्वी, काहीही न पिण्यापूर्वी, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही, आधी हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके खायचे. हे चावून चावून खायचे, गिळायचे नाही. चावून खायचं, कारण चावून खाल्लं तर पोषण द्रव्य शरीरात नीट पोहोचतात. तिसरं प्रमाण आहे 25 ते 30 शेंगदाणे आणि 10 ते 12 मनुका. यापेक्षा कमी नाही, एवढंच. जर हे प्रमाण जास्त झालं तर शरीराला त्रास होतो. कमी खाल्लं तर फायदा होत नाही. म्हणून हे प्रमाण 3 वेळा सांगते, लक्षात ठेवा. मंडळी, हे फक्त 3 दिवस करा. 3 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. शरीरात तरतरी यायला लागेल, पायात ताकद जाणवायला लागेल, सकाळी उठल्यावर जड वाटणार नाही, चक्कर येणं बंद होईल, अशक्तपणा गायब होईल आणि तुम्ही स्वतःच म्हणाल की अरे, हा उपाय अधिका नाही सांगितला. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. आपल्या आजोबांना माहीत होतं, आपल्या पणजोबांना माहीत होतं, म्हणून ते 80 ते 90 वर्ष जगायचे, ताठ चालायचे, मजबूत राहायचे. पण आपण विसरलो. आपण गोळ्या घेतल्या, टॉनिक घेतलो, पॅरासिटामॉल, सप्लिमेंट खाल्ले, हजारो रुपये खर्च केले, पण शरीरात ताकद नाही आली. कारण ताकद गोळ्यांमधून येत नाही, ताकद निसर्गातून येते, ताकद मातीतून येते, ताकद आपल्या शेतातून येते. आणि त्या शेतातला देशी घुंगरू शेंगदाणा आणि त्या द्राक्षाचा काळा मनुका, हे दोन्ही मिळून तुमच्या शरीरात अशी ताकद आणतात की 80 वर्षाचा माणूस 25 वर्षाच्या तरुणासारखा दिसतो. ही दगडावरची रेष आहे, लिहून ठेवा. आज सांगितलेला उपाय आजच्या रात्रीपासून सुरू करा. शेंगदाणे आणि मनुके भिजवा, उद्या सकाळी खा आणि 3 दिवस कमेंट्समध्ये येऊन सांगा की फरक जाणवला की नाही. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला दाखवा.